उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणात भाजप उमेदवार शालन शिंदेंसह एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार शालन शिंदे यांनी मृत बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा जीव घेतलाय। पोलिसांनी एकूण 13 कलमान्वये गुन्हा नोंदवलाय। तर भाजप उमेदवार शालन शिंदेसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणात भाजप उमेदवार शालन शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडून। सौरभ, नेमकं काय घडलंय? दीपाली, ही घटना जर पाहायची म्हणली तर सोलापूरच्या राजकीय क्षेत्राला म्हणा किंवा सामाजिक क्षेत्राला जी आहे ती एकदम धक्का देणारी घटना आहे। कारण राजकारण जे आहे महानगरपालिकेचे एवढं शिगेला पोहोचलेलं आहे की एका मनसेच्या पदाधिकाऱ्याचा जो आहे तो या सर्व राजकारणातून जो आहे तो खून झालेला आहे आणि सदरचा जो व्यक्ती आहे तो मध्यस्थी करण्यासाठी गेला होता अशी जी आहे ती प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। आणि या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल जे आहे ते 15 लोकांवरती जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामुळे जे आहे ती राजकीय क्षेत्रात जी आहे ती मोठी खळबळ माजलेली आहे। निश्चितच सौरभ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।